त्या महाराष्ट्रात एक वेगळा ट्रेंड चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे यायचं, तुमच्या सोबत आहे सांगायचं, पुन्हा बाहेर जायचं, विरोधात बोलायचं. काल परवा ज्या आपल्या मागण्या मंजूर झाल्या त्याच्यावर सरकारकडून हालचाली सुरू आहेत. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असतानाच बरेच अभ्यासक चुळबुळ करीत होते, विरोध करीत होते. हे लक्षात आल्यावर जरांगे पाटलांनी सगळ्या अभ्यासकांना अंतरवाली या ठिकाणी यायचे आवाहन केले होते. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघू शकता. हे अभ्यासक आले नाही. यांची अपेक्षा होती जरांगे पाटील यांनी उपोषण सोडू नये, त्यांच्या जीविताचे काहीतरी व्हावे. यांना जर एवढं समजतं तर आपण मुंबईहून येऊन 10 महिने शांत होतो. या अभ्यासकांनी व विरोधकांनी स्वतः का काही आंदोलन केलं नाही? किती प्रयत्न यांनी केले ते दाखवा. आम्हाला सगळे अभ्यासक माहीत आहे कोण विरोध करीत आहे, पण समाजाला ही कळाले पाहिजे कोण विरोध करीत आहे. कृपया आपण त्यांचे नाव व फोटो कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे सगळ्यांना कळेल. आणि त्यांना तुमचा संदेश द्या. तुम्ही त्यांच्याविषयी काय विचार करता? मराठा आरक्षणाला खोडा दुसऱ्या लोकांचा नसून स्वकीयांचा आहे, हे पुन्हा सिद्ध झाले. शिवरायांच्या काळापासून हे चालत आलेले आहे. अजूनही सगळ्या मराठा आरक्षण अभ्यासक व जरांगे पाटील विरोधक यांना सांगणं आहे, आमच्याकडून जे काही जातीसाठी कार्य करायचे आहे ते आम्ही 100% करणार आहे. तुम्ही आम्हाला विरोध न करता तुमचा स्वतंत्र लढा उभा राहा. आमचा तुम्हाला बिलकुल विरोध नाही. शेवटी तुम्ही पण जातीसाठी काम करत आहात. आमच्या विरोधात कृपया कुरापती करू नका ही अपेक्षा, कारण समाज तुमची दखल घेत आहे. आम्ही आमच्याकडून 100% नाही 1,00,000% जातीसाठी प्रामाणिक होतो आहे आणि राहणार. आणि गरीब मराठ्यांसाठी आम्ही आयुष्यभर लढत राहणार आणि जरांगे पाटलाच्या पाठीशी आम्ही खंबीर उभे राहणार. भावांनो, ज्यांना ज्यांना हा मुद्दा पटला त्यांनी कृपया जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल फॉलो करा. जय शिवराय. जय शिवराय. मी सचिन हावळे पाटील. सध्या महाराष्ट्रात एक वेगळा ट्रेंड चालू आहे. मनोज जरांगे पाटील यांच्याकडे यायचं, तुमच्या सोबत आहे सांगायचं, पुन्हा बाहेर जायचं, विरोधात बोलायचं. काल परवा ज्या आपल्या मागण्या मंजूर झाल्या त्याच्यावर सरकारकडून हालचाली सुरू आहेत. जरांगे पाटील उपोषणाला बसलेले असतानाच बरेच अभ्यासक चुळबुळ करीत होते, विरोध करीत होते. हे लक्षात आल्यावर जरांगे पाटलांनी सगळ्या अभ्यासकांना अंतरवाली या ठिकाणी यायचे आवाहन केले होते. तुम्ही माझ्या चॅनलवर व्हिडिओ बघू शकता. हे अभ्यासक आले नाही. यांची अपेक्षा होती जरांगे पाटील यांनी उपोषण सोडू नये, त्यांच्या जीविताचे काहीतरी व्हावे.